बघा भावना क्राऊड एवढा सर्व क्राऊड आहे. मोठा असा पुतळा पाहू शकता मित्रांनो. आपण आता जात आहोत चैत्यभूमी. आज चैत्यभूमीला दिवे सोडणार आहेत. जे पाण्यावरती ठेवले ना तर पेटतात ते दिवे. पाण्यावर ठेवले की पेटतात ते दिवे. ते दिवे सोडणार आहेत. तर तेच आपण बघायला चैत्यभूमीला जात होतो. चैत्यभूमी दादर. त्यांचा टाईम होता काहीतरी 12चा होता की 11चा होता का माहीत नाही. बट तर आपल्याला जसं कळालं तसं आपण आता जातो. लागलं आपल्याला ट्रॅफिक. एवढा रात्रीचा पण ट्रॅफिक. 12-10 झालेत. एवढा ट्रॅफिक कसं काय रात्रीचं. आणि पहिल्यांदा आपण ग्लव्जमध्ये गाडी चालवतो ना तर काय जमत नाही गाडी चालवायला. तर आपण ट्राय करू हळूहळू. सवय लावून घेऊ ग्लव्सची पण आता पोचलो बँड्रा पाईपलाईन रोड. विदाऊट हेल्मेट नाईट आहे. तर आपल्यासोबत आहे दादा विजय गमरे. त्याचा पण यूट्यूबला चॅनल आहे. त्याच्या यूट्यूबला चॅनलचं नाव आहे विजय म्युझिक काहीतरी असं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकेल. तर तुम्ही त्याला चॅनलला पण सबस्क्राईब करा. छान छान अशी गाणी बनवत होतो. तर मी खूप एक्सायटेड आहे की आपण जाऊन पाहूया की 1 लाख दिवे पाण्यामध्ये कसे वाटतात विदाऊट हेल्मेट. ट्रिपल सीट एस टी स्टँड किंवा एस टी स्टँडवरतीच लक्झऱ्या वगैरे थांबतात ना. तर एस टी स्टँडवरती तर आपल्याला एक मोजकेच जण दिसले. एवढी पब्लिक तर दिसलेली नाही. बघू आता. आणि तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशावर रिलेटेड व्हिडिओ हवेत. लॉंग शॉर्ट. आणि आपल्या व्हिडिओची क्वालिटी काय येते ती नक्की सांगा आपल्याला कमेंटमध्ये. नाईटला पब्लिक किती रॅपिडो मारते बघा. विदाऊट हेल्मेट असून त्यांना पकडलं नाही. आपण लेफ्ट घेतला आहे. सरळ गेलो असतो तर रेक्लॅमेशन बँड्रा रेक्लॅमेशन वगैरेला पोचलो असतो. पण लेफ्ट मारून माहीमच्या रूटने जातं आहे. रात्रीचं वातावरण थोडं गार ओपन वाटतं. थोडं दमटसुद्धा वाटतं उन्हाळ्यामध्ये. गावाला जायचं गावाला. पण आपल्याला जायचं दादरला जायचं दादरला. काय करतोय. पण हाईम वगैरे स्टेशनच्या साईडने जो रूट जातो ना रूटवरतून आपण चाललो आहोत आता. लेफ्ट साईडला आपला दादर स्टेशन आहे. पूल उगाच चढवला आपण. तर इकडे टॅक्सीवाल्याला विचारावं लागेल कसं काय जायचा रूट. हो भावानं सर्व माणसं दादरला जाताना दिसतात. सगळे एकूण एक इकडे जेवढी पण माणसं आहेत तेवढी सर्व. दादर चैत्यभूमी. हा कबूतरखाना. राईड घ्यायचं कबूतरखान्यापासून. राईड घेऊन ये. बघा माणसं बघा दादरला. पणत्या सोडणार आहेत ते बघण्यासाठी किती माणसं चालली आहेत. काय या टॅक्स्यांच्या लाईन आहे सी एन जीसाठी. एवढ्या गाड्या बाहेर लावतील तर कोण स्पीडमध्ये आलं तर काय करेल. ठोकेल डायरेक्ट. पोचलो तर आहे ऑलमोस्ट जवळ. बेबीम बोलते काय गाणं बोलते भाऊ. एक नंबर. निघेल बरोबर. बघा भावना क्राऊड. इकडे तिकडे क्राऊड. आपल्या समोरच चैत्यभूमी आहे. हा आपल्यासोबत दादा आला. त्याच्यासोबत आपण आलेलो आहोत. इकडे दिवे वाटतात असं. हो इकडे दिवे वाटतात. दिवे आणि इकडे वाटते. बरं झालं बा विमा तुझ्या लोकांनी अंधविश्वास मुक्त केलं. नाही तर या भोंदूबाबांनी देवाच्या नावाखाली स्त्रियांच्या भक्तिभावनाशी खेळ केला. मोठी अशी बुद्धांची मूर्ती बनवलेली आहे थर्माकोलने. पुढे सत्कार वगैरे केला जातो. बुद्धांची मूर्ती तर आता काही नीट दिसत नाही. ते मध्ये त्या लोकांनी हे लावलेलं आहे. पणत्या तीन वरतून पणत्या सोडतात असं पाहू शकता. पणत्या
इकडे बुद्धांचा मोठा असा पुतळा थर्मोकॉलने बनवलेला आहे. इकडे क्राऊड पाहू शकता. पोलीस बंदोबस्त पण मजबूत बऱ्यापैकी आहे. आणि जो चैत्यभूमीच्या बाजूला गार्डन आहे ना, त्या गार्डनमध्ये पण क्राऊड बघू शकता तुम्ही. इकडे एक भंते बसले. त्या भंतेंच्या आजूबाजूला माणसं गोळा झाली आहेत. म्हणजे ते भंते काहीतरी त्यांना सांगत आहे. पाहू शकता महिला वगैरे ते भंते बसले. सगळे पूर्ण मैदान भरलेलं आहे. तर भावांनो, तुम्हाला सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या आणि इंग्लिशमध्ये वेसागडे बोलतात ते त्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण आता हॅप्पी वेसागडे. तर आता आपण घरी जात आहोत. नमो बुद्धाय, जय भीम. आता आपण घरी जातो आहे. स्टेशनच्याच रूटने जाऊया आपण. पूर्ण पब्लिक झोपलेली आहे, शांत. वाजलेले आहेत 1:36 म्हणजे 1:30. आपल्याला घ्यायचं राईट. पब्लिक अजून येतेच आहे, पण तिकडे त्या लोकांनी मॅनेजमेंटवाल्यांनी ना खुर्च्या वगैरे ज्या लावल्या होत्या ना, त्या काढायची सुरुवात केलेली होती. आणि अर्धी पब्लिक तर ते बाजूला जे चैत्यभूमीच्या बाजूला ग्राउंड आहे ना, गार्डन सॉरी, त्या गार्डनमध्ये झोपलेत. काय गाणी वगैरे म्हणतायत, काय भंटेंसोबत बोलतायत. काही खूप खूप म्हणजे खूप चांगलं असं मन प्रसन्न झालं पाहून. सीधा जायचं आपल्याला, सीधा लेफ्ट ना राईट. आपण एंटर केला माहीमला जाण्याच्या रोडवरती. हा ना, हा रोडच आहे ना, पॅच असे मारलेत ना ह्या रोडला, काय बोलू. आणि हां, तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिली की आपला खरं तर मोटो ब्लॉगिंग रिलेटेड चॅनल आहे, बट आज बुद्ध पौर्णिमा होती तर मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी जाऊन ब्लॉग बनवून टाकला एक. तर तुम्ही व्हिडिओला आपल्या भरपूर प्रेम द्या, सपोर्ट करा आपल्याला. आपल्या अशा लॉंग व्हिडिओज ज्या तुम्हाला हवे आहेत त्या व्हिडिओ येतील. ग्लव्सनी झालीत भावांनो, थोडी सवय झाली म्हणजे जमतंय ग्लव्सवरती गाडी चालवायला जमते मला. हां मे बाबा, गाड्या बघ, त्या मोठ्या सिग्नलपासून राईट मारायचं आहे. रात्रीचे तर सर्व सिग्नल बंद आहेत. चला, झालं आपला राईड. कामगार दिन पण आहे. कामगार दिनाच्या दिवशी शूट होतं आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी. इंग्लिशमध्ये वेसागडे बोलतात बुद्ध पौर्णिमेला. डायरेक्ट उतरायचं कुठे, टीचर्स कॉलनीच्या इकडे. आपल्याला आता ब्रिज नाही चढायचा, आता खाली उतरवायचं आहे. बँड्राचा ब्रिज आपण क्रॉस केलेला आहे. टीचर्स कॉलनी लागेल. हळूहळू मिरर बघत लेफ्टला टाकायची. आपला एक पट्टा धरायचा तर सर जायचं. 12:30ला असंच समथिंग गेलेलं. तर घरी जायचा टाईम 2 वाजले. बाय बाय भावांनो, मी ब्लॉग इकडे सेंड करतो. बाय.